श्री स्वामी समर्थ. 20 जानेवारी रोजी धर्मनाथ बीज आहे. तर धर्मनाथास गोरक्षनाथांनी दीक्षा देऊन अनुग्रह दिला होता बघा या दिवशी. आणि गोरक्षनाथांनी सर्व देवदेवतांना धर्तीवर बोललं होतं. प्रयाग क्षेत्रामध्ये सर्व देवदेवतांचा खूप मोठं सर्वांना आमंत्रण दिलं होतं. नगरवासियांना या दिवशी आमंत्रण दिलं होतं. आणि या दिवशी खूप मोठं अन्नदान त्या क्षेत्री केलं गेलं आणि सर्वांना गोरक्षनाथांनी स्वतः आपल्या हाताने तिथे प्रसाद दिला होता बघा. तर असं हे धर्मनाथ बीज खूप तेव्हापासून हे चालू झालेलं आहे. तर आपण याची पूजा कशी करणार आहोत त्या दिवशी, तर तुमच्या घरी तुम्ही करू शकता किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे नाथांचं एखादं मंदिर असेल तर तिथं तुम्ही पंचोपचार पूजा वगैरे त्यांना नैवेद्य दाखवू शकता. तर जिथं समजा नाथांची प्रतिमा असेल त्याची तुम्ही पंचोपचार पूजा करायचे. धूप दीप दाखवायचा आहे, हार वगैरे न्यायचे, नारळ न्यायचे, त्यांना नैवेद्य दाखवायचा, तिथं आरती करायची. आणि समजा तिथं बसून मंदिर असेल तर तिथं बसून आपण नवनाथ भक्तिसारमधला 34वा अध्याय वाचायचा आहे बघा. आणि नैवेद्य तुम्ही कोणता दाखवणार आहे तर यथाशक्ती तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही उडदाचे वडे करू शकता, ज्वारीच्या पिठापासून आंबील बनवू शकता, हरभऱ्याच्या घुगऱ्या बनवू शकता. अजून अजून तुम्हाला म्हणजे जे काही वाटेल उडदाचे वडे बनवू शकता. असं यथाशक्ती जे तुम्हाला त्यावेळेस जे काही अवेलेबल होईल ते तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. चला तर मग आता याची धर्मनाथ बीजाची कथा कशी आहे ती आपण बघूया. तर धर्मनाथ बीजाची कथा अशी बघा. त्रिविक्रम नावाचा राजा होता. तो राजाच्या मृत्यू पश्चात गोरक्षनाथांना खूप म्हणजे असं वाईट वाटलं. तर गोरक्षनाथांनी हट्ट केला मच्छिंद्रनाथांकडे की तुम्ही याच्या शरीरात जाऊन म्हणजे त्याच्या शरीरामध्ये राहा. तर मच्छिंद्रनाथांनी त्या त्रिविक्रम राजाच्या शरीरामध्ये राहून 12 वर्ष त्यांनी राणी रेवतीबरोबर संसार केला. त्या पश्चात त्यांना एक पुत्र झाला ज्याचं नाव धर्मनाथ ठेवण्यात आलं. आणि धर्मनाथांचं मग नंतर पुढं जेव्हा 12 वर्ष झाले तेव्हा मच्छिंद्रनाथांनी त्याच्या शरीराचा त्याग केला आणि ते त्यांच्या परत मूळ रूपात आले. हे राणी रेवतीला कळलं होतं की असं असं म्हणजे जे आपले हे आहेत गुरु, योग गुरु मच्छिंद्रनाथ ते असे याच्यामध्ये आहेत म्हणून शरीरामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्या पश्चात नंतर मग धर्मनाथांचा जन्म झाला. नंतर मग परत पुढे जाऊन धर्मनाथास आपल्या गोरक्षनाथांनी दीक्षा दिली, अनुग्रह दिला आणि त्याच्या पुढं मग असं हे धर्मनाथ बीज हे चालू झालं. तर हे धर्मनाथ बीजाचं जे कोणी व्रत करेल म्हणजे पारायण करेल त्या दिवशी तर त्याला नाथांनी असा आशीर्वाद दिला की तुमच्या आयुष्यातील जे काही दुःख आहे, दारिद्र्य आहे, जे तुमचं काही म्हणजे जे काही तुमच्या संसारामध्ये दुःख कष्ट आहे ते सर्व दूर होईल. तुमचे सर्व मार्ग सुकर होतील. आणि या दिवशी जो काही माझी सेवा करेल त्याच्या आयुष्यातले सगळे संकट दूर होऊन तो आनंद त्याच्या आयुष्यामध्ये प्राप्त होईल. तर बघा आपण या दिवशी मोठं नवनाथ करू शकता किंवा संक्षिप्त नवनाथाचा पूर्ण पाठ करू शकता. असं हे धर्मनाथ बीजाचं खूप महत्त्व आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. आदेश आदेश आदेश.